आजची संध्याकाळ जरा वेगळीच वाटत होती. सकाळपासूनच आज माझ्या मनात एक अशांती पसरली होती. प्रतीकची ऑफिसमधून येण्याची वेळ झाली होती. प्रतीक ऑफिसमधून येणार म्हणून मी त्याच्यासाठी कॉफी तयार करत होती. मी पटापट माझे सर्व काम आवरत होती. देवघरात सासूबाईंची देवपूजा चालू होती. देव्हाऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध सगळ्या घरात पसरला होता. सगळ्या घरात शांतता होती. सासरे हॉलमध्ये सोफ्यावर बसून कुठलीशी एक मॅगझिन वाचत चहाचा आस्वाद घेत होते. अचानक दारावर बेल वाजली. मी पटकन जाऊन दार उघडले. दारात प्रतीक उभा होता, थकलेला आणि मरगळलेला. त्याचा चेहरा वैतागलेला होता, पण रोजच्यापेक्षा आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी उदासीनता दिसत होती. मी प्रतीकला बघून स्माईल दिली, पण त्याच्या चेहऱ्यावरची रेषासुद्धा हलली नाही. त्याने मला दुर्लक्ष केलं आणि तो आत निघून गेला. मला काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं. मी विचार केला, कॉफी पिल्यावर त्याचा मूड फ्रेश होईल, म्हणून मी कॉफी आणण्यासाठी किचनमध्ये गेले. प्रतीक सोफ्यावर बसला होता. त्याचा चेहरा खूपच चिंताग्रस्त वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरील टेन्शन दिसून येत होते. तो आल्यासरशी घरातलं वातावरण थोडंसं तणावपूर्ण बनलं होतं. ही घ्या कॉफी, असं म्हणत मी कॉफीचा कप त्याच्या हातात दिला. माझ्याकडे न बघताच त्याने कॉफीचा कप घेतला. प्रतीक शांतपणे कॉफी पीत होता. त्या गरम कॉफीचा प्रत्येक घोट प्रतीकचा ताण हलका करत होता. त्याची कॉफी पिऊन झाली तसं मी लगेच कप किचनमध्ये नेऊन ठेवला. मी काही विचारण्याआधीच तो बेडरूममध्ये निघून गेला. आजची त्याची वागणूक नेहमीसारखी अजिबात नव्हती. काहीतरी बिनसलं होतं, पण काय हे विचारण्याची हिंमत होत नव्हती. मीही मग काहीही न बोलता किचनमध्ये स्वयंपाकाच्या कामाला लागले. सासूबाईंचीही इकडे पूजा झाली होती. सासरेही टी व्हीवर बातम्या पाहत बसले होते. प्रतीक ऑफिसमधून आलाय का गं, असे सासूबाईंनी विचारले. मी हळूच हो म्हणून मान हलवली. मी विचार केला, स्वयंपाकात त्याच्या आवडीचा पदार्थ बनवते म्हणजे त्याचा मूड ठीक होईल. पण जेवणाच्या टेबलावर सुद्धा तो शांतच होता आणि आईबाबांनी विचारलेल्या प्रश्नांचे फक्त हो आणि नाहीमध्येच उत्तरे देत होता. आईने विचारणा केली असता माझे डोके दुखत आहे असे बोलून त्याने विषय टाळला. पण मी मात्र त्याच्या या अशा वागण्यामुळे मनातून अस्वस्थ होते. माझ्या मनात मात्र विचारांचे काहूर माजले होते. जेवण झाल्यावर किचनमधली सगळी आवराआवर करून मी बेडरूममध्ये झोपायला गेले. प्रतीक माझ्या आधीच अंथरुणावर पडून डोक्यावर हात ठेवून बसला तरी विचार करत होता. मला पाहताच त्याने डोळे बंद केले आणि आपली कूस बदलली. मीही त्याच्याजवळ गेले आणि त्याला डोकं दाबून देऊ का असे विचारले. त्याने नाही म्हणत माझा हात बाजूला सरकवला. मीही काही न बोलता बेडवर पडले. रात्रीचे 12 वाजले होते. प्रतीक नुसताच बेडवर पडला होता. त्याला झोप येत नव्हती. तो सारखा या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. तो घरात आल्यापासून माझ्याशी एक शब्द देखील बोलला नव्हता. जेवतानासुद्धा तो माझ्याशी काहीच बोलला नव्हता. नक्की काय बिनसलं होतं हे कळत नव्हतं, पण त्या रात्री प्रतीक मला एक वेगळ्याच नजरेने न्याहाळत होता हे मला कळत होतं. त्याचा हा अस्वस्थपणा पाहून मलाही झोप येत नव्हती. अचानक मला एक हळूवार स्पर्श जाणवला. महिन्याभरापूर्वीच आमचे लग्न झाले होते. लग्नानंतर प्रतीकने मला केलेला हा पहिला स्पर्श होता. मला स्पर्श हवाहवासा वाटू लागला. माझ्या संपूर्ण शरीरात प्रेमाचे शहारे आले होते. तो स्पर्श माझ्यासाठी वैवाहिक जीवनातील प्रेमाची सुरुवात होता. मीही त्याला प्रतिसाद देण्यासाठी माझी कूस त्याच्या बाजूने फिरवली आणि तोच प्रतीक चपापला आणि उलट दिशेने तोंड करून झोपला. त्याच्या या अशा वागण्याने मी काहीतरी चूक केल्यासारखे मला वाटले. मग मीही इतर काही विचार न करता शांतपणे झोपी गेले. सकाळ झाली. सकाळचे 9 वाजले तरीही मला जाग आली नव्हती. सासूबाईंनी दार वाजवले. आवाज दिला. मी पटकन उठले. घरात पाहिले तर प्रतीक घरात नव्हता.
मी आईला विचारले, आई प्रतीक कुठे दिसत नाही आहे. त्यावर आई म्हणाल्या, अगं तो आज लवकरच ऑफिसला निघून गेला. तुझी तब्येत बरी नाही आहे, तिला आराम करू दे असे म्हणत होता. काय होतंय तुला, दवाखान्यात जाऊया का? नाही नको आई, आता बरं वाटते, मी फ्रेश होऊन येते. ये लवकर, मी कॉफी बनवते, मग आपण दोघी एकत्र कॉफी घेऊ. मी फक्त मान डोलवून हो म्हटले. मनात मात्र रात्रीचे विचार घोळत होते. आम्ही दोघी चहा घेत गप्पा मारत होतो. बोलता बोलता मी मोठी हिंमत करून सासूबाईंना प्रतीकच्या वागण्याबद्दल विचारले. त्यावर त्यांनी मला प्रेमाने प्रतीकच्या आयुष्यात घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. त्या म्हणाल्या, 2 वर्षापूर्वी प्रतीक असा कधीच नव्हता. प्रतीक खूप प्रेमळ आणि बोलक्या स्वभावाचा होता. 2 वर्षांपूर्वी प्रतीकचे कॉलेज संपल्यावर प्रतीकला नोकरी लागली. त्याच्याच ऑफिसमधल्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. तिचे नाव प्रिया होते. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. ते दोघं घरच्यांच्या संमतीने लग्नही करणार होते. त्याच्या लग्नाचंही सगळं फिक्स झालं होतं. पण म्हणतात ना की जेव्हा सगळं सुरळीत सुरू असतं तेव्हाच अचानक एक विपरीत संकट येऊन कोसळतं आणि आपल्याला उद्ध्वस्त करून जातं. प्रतीकच्या बाबतीतही तेच घडलं. प्रियासोबत त्याचं लग्न ठरलं होतं. प्रियाच्या घरची सगळी मंडळी लग्नाची बोलणी करण्यासाठी आम्हाला भेटायला इकडे गावी येत होते. पण अचानक वाटेत त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि गाडी दरीत जाऊन कोसळली. त्या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला. पण अपघात झालेल्या गाडीत कुठलाच मृतदेह सापडला नाही. प्रिया बेपत्ता होती. प्रतीक तिच्या वियोगाने वेडापिसा झाला होता. त्याच्या डोळ्यात एकसारखं पाणी येत होतं. तो रात्री बेरात्री झोपेतच जोरजोराने तिचं नाव घेऊन ओरडायचा. तिच्या मृत्यूचा चांगलाच धक्का त्याला बसला होता. प्रियाचा मृत्यू त्याला मान्यच नव्हता. त्याला त्याच्या प्रेमावर विश्वास होता. प्रिया जिवंत आहे आणि ती मला पुन्हा भेटणार अशी आशा बाळगून तो जगत होता. इकडे पोलिसांचा तपास चालूच होता. काही धागेदोरे हाताला लागत होते, पण सबळ पुरावा हातात सापडत नव्हता. पण अचानक एक दिवशी पोलिसांचा फोन आला. प्रिया सापडली आहे. तसे सर्वजण तडक पोलीस स्टेशनला पोहोचले. सगळ्यांना प्रिया सापडल्याचा आणि सुखरूप असल्याचा आनंद झाला होता. पण पोलीस स्टेशनला पोहोचताच सगळ्यांना धक्काच बसला. पोलीस स्टेशनमध्ये प्रिया एका मुलासोबत होती आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. तिचं लग्न झालं होतं. पोलीस स्टेशनमध्ये प्रियाने सगळा गौप्यस्फोट केला. प्रियाने प्रतीकवर कधीच प्रेम केलं नव्हतं. ती फक्त त्याला वापरत होती. ती फक्त पैशाच्या मागे होती. छान छौकीचं आयुष्य जगायला लागणाऱ्या पैशाची गरज प्रतीककडून भागणं शक्य नव्हतं. म्हणूनच तिने त्याच्याच ओळखीचा एक पैसेवाला मित्र शोधला होता. त्याला जाळ्यात फसवून तिने स्वतःच्या अपघाताचं बनावट कारस्थान रचलं आणि पळून जाऊन त्या मुलीशी लग्न केलं. तिने प्रतीक समेत आम्हा सर्वांना फसवलं होतं. त्यांच्या भावनांचा आणि स्वप्नांचा पुरेपूर चुराडा केला होता. त्या दिवसापासून प्रतीक आणखीनच खचला. तो अबोल रागीट बनला. त्याचा प्रेमावरून विश्वास उडाला. घरात सुद्धा तो मुचकच बोलायचा. प्रियाच्या विश्वासघाताचा त्याला जबरदस्त धक्का बसला होता. पोराचे हाल आमच्याकडून बघवत नव्हते, म्हणून आम्ही त्याचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. तो लग्नाला राजी नव्हता, पण आमच्या आग्रहाखातर आणि नाइलाजामुळे त्याने लग्नाचा निर्णय घेतला. आम्हाला वाटले लग्न केल्यावर प्रतीक प्रियाला विसरून जाईल आणि तुझी जर योग्य प्रकारे त्याला साथ मिळाली तर हे एक दिवस नक्कीच होईल. सासूबाई बोलत होत्या आणि त्यांचे बोलणे ऐकून माझ्या मनावरचे काहीसे दडपण कमी झाल्यासारखे मला वाटत होते. मला आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. मीही मनात सतत विचार केला आणि मनाशी निश्चय केला की प्रतीकला आता जुन्या आठवणीतून बाहेर काढायचे. त्याच्यासोबत जे घडलं
तो त्याचा भूतकाळ होता. त्याला नव्याने आयुष्य जगण्यास प्रवृत्त करायचे. कसे ते मला माहीत नाही. आता मी ठरवले, गप्प बसायचे नाही. संध्याकाळी घरी आल्यावर मी प्रतीकला कालबद्दल विचारायचे ठरवले. रात्री जेवण झाल्यावर प्रतीक आपल्या रूममध्ये झोपायला गेला. मीही माझे सर्व कामे आवरून बेडरूममध्ये झोपायला गेले. प्रतीक घरी आल्यापासून आत्तापर्यंत आमच्या दोघात काहीच संभाषण झाले नव्हते. विषयाला सुरुवात कशी करावी हेच मला कळत नव्हते. तोच प्रतीककडून सुरुवात झाली. प्रतीकने मला विचारले, दुपारी तुझा फोन लागत नव्हता. प्रतीकला नेहमीच फोन लावायचे, पण आज पहिल्यांदा त्याने मला फोन ट्राय केला होता. पण दुर्दैव असे की माझा फोन लागला नाही. कदाचित त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचे असेल असे मला वाटले. कदाचित नेटवर्कमुळे लागला नसेल. बोलता बोलता मी कालचा विषय काढला. काल तुमचा मूड ऑफ होता. काही झाले होते का ऑफिसमध्ये? प्रतीकने विषय बदलला. मी विचारलेल्या प्रश्नांना प्रतीक इग्नोर करतो आहे हे माझ्या लक्षात आले. पण आज मीही ठामपणे निश्चय केला की प्रतीककडून सर्व ऐकून घ्यायचे आणि त्याचे मन हलके करायचे. आज आईने मला प्रियाबद्दल सांगितले. हो, प्रिया, मी तिच्याचबद्दल बोलते आहे. हे ऐकताच त्याच्या मनाची अस्वस्थता मला जाणवली. ठीक आहे, नसेल सांगायचे तर राहू द्या. आपण दुसरे काहीतरी बोलू. तुला तर आईने सर्व सांगितलेच आहे, तर आता माझ्याकडून तुला काय ऐकायचे आहे? प्रियाने तुमच्यासोबत इतकं वाईट केलं तरीही अजून ती तुमच्या मनात आहे का? तुम्ही तिला अजून विसरला नाहीत का? अजून किती दिवस तुम्ही तिच्यासाठी झुरत राहणार आहात? आणि का, कशासाठी? तिने तर प्रेमाच्या नावाखाली तुमचा विश्वासघात केला आणि दुसऱ्याबरोबर लग्न करून तिच्या संसारात ती सुखी आहे. मग तुम्ही तिच्यासाठी आपले आयुष्य का वाया घालवता? झाले गेलेला भूतकाळ विसरून सध्या जो तुमच्यासमोर वर्तमान आहे त्याला तुम्ही एक्सेप्ट करू शकत नाही का? जोपर्यंत तुम्ही तिला मनातून काढून टाकत नाही, तिला पूर्णपणे विसरून जात नाही, तोपर्यंत माझी जागा तुमच्या आयुष्यात कुठेच नाही. प्रिया तिच्या आयुष्यात सुखी आहे, पण तिने केलेल्या कर्माची शिक्षा मला का? याच्यात माझी तर काहीच चूक नाही ना. मी बोलत होते आणि प्रतीक शांतपणे ऐकत होता. हो, तुझं सगळं बरोबर आहे, पण काय? तुझ्याशी लग्न झाल्यापासून मीही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिला विसरण्याचा प्रयत्न करत होतो. पण काल अचानक ती माझ्या ऑफिसच्या बाहेर भेटली. तिची परिस्थिती अत्यंत वाईट दिसत होती. तिने माझ्याकडे बघून एक हलकीशी स्माईल दिली. मलाही राहवले नाही. मी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, 3 दिवसांपूर्वीच रवीची ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली. कदाचित मी तुझ्यासोबत केलेल्या वाईट कर्माची मला नशिबाने शिक्षा दिली असेल, असे ती म्हणत रडू लागली. पुढे मी तिच्याशी काही बोलू शकलो नाही, कारण बस आली आणि ती बसमध्ये बसून निघून गेली. त्यानंतर मी पूर्ण वेळ त्याच गोष्टीचा विचार करत होतो. नियतीने तिच्यासोबत जे केले हा तिच्या नशिबाचा एक भाग असेल, पण मला पुन्हा आता भूतकाळात जगायचे नाही. खरंच मी तिला पूर्णपणे विसरण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला थोडासा वेळ हवा आहे. म्हणून त्याने माझा हात त्याच्या हातात धरून घट्ट मूठ बंद करून मला प्रॉमिस केले. मीही पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहून त्याच्या खांद्यावर डोके ठेवून त्याच्याजवळ गेले. त्यानेही मला जवळ करून घट्ट मिठी मारली. त्या क्षणी आमच्यातील सर्व मतभेद मिटून नवीन आयुष्याच्या सुरुवातीचा तो एक अनमोल क्षण होता. आमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत चालले आहे. आमचे आयुष्य आता सुखी आणि आनंदी झाले आहे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.